भंडाऱ्यात बनावट गुणपत्रिकेच्या आधारे लाटली अंगणवाडी सेविकेची नोकरी, 12वीची बनावट गुणपत्रिका दिल्याचा आरोप। नांदेडमध्ये तरुणाची श्वानाला अमानुष वागणूक, श्वानाला गोलगोल फिरून रस्त्यावर आपटलं। भंडाऱ्याच्या बीडीसी बँकेत मोठा भ्रष्टाचाराचा आरोप, आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा आरोप, कर्ज परतूनही संस्थेच्या नावावर दाखवला जातो थकीत कर्ज। राज्यात धरणातील गाळ काढण्यासाठी नवे धोरण तयार करणार, इतर राज्यांच्या धोरणाचा विचार करून स्वतंत्र धोरण तयार करणार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। मंत्रालयासाठी नवीन सह इमारत उभी राहणार आहे, 110 कोटी खर्च करून 20 मंत्र्यांसाठी सुसज्ज दालनं, कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना 7व्या मजल्यावर दालन। एसटीच्या तिकीट दर वाढवल्यामुळे आता महिला प्रवाशांमध्ये घट, तिकीट दरात वाढ केल्याने महिला प्रवाशांच्या संख्या जवळपास लाखाने झाली कमी। दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या गायीची सुखरूप सुटका, अग्निशमन दलाकडून गायीची सुखरूप सुटका, पुण्याच्या रविवार पेठेतील प्रकार। नर्सिंगच्या विद्यार्थ्याची गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या, कॉलेज प्रशासन त्रास देत असल्याने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप। अमरावतीमध्ये 4 चाकी वाहनाला भीषण अपघात, वलगाव दर्यापूर मार्गावरील जसापूर गावाजवळ घटना, टायर फुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती, अपघातात 2 प्रवासी गंभीर जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।